गुड मॉर्निंग. मी विकिना म्हात्रे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला, आज महाशिवरात्री आहे आणि सर्वांना महाशिवरात्री या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी जात आहे आमच्या नांदिवली गावातील शिव मंदिर आहे, तिथे जाणार आहे. तिथे आता 2 दिवस हरिपाठ भजन कीर्तन हे होतीलच आणि मी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. आणि बघा, खूप असं छान सुंदर मंदिर आहे. सो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि महाशिवरात्री हा उत्सव हिंदू धर्मातील सर्वांप्रिय असा उत्सव आहे, सर्वांना आवडतो. या दिवशी पार्वती आणि शिवशंकराची कथा सांगितली जाते. तसेच ठिकठिकाणी मंदिरात भजन कीर्तन आरत्या होतात, अभिषेक होतात. सो बघा, ठिकठिकाणी यात्रा असते. मला जमलं तर पिंपेश्वरला जाणार आहे मी यात्रेला. आणि आमच्याकडे भंडारासुद्धा असतो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी. या तुम्ही सर्वांनी जेवायला. आणि बघा, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सत्यनारायणाची पूजासुद्धा असते दुसऱ्या दिवशी. आणि या दिवशी सर्व ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. आणि तुम्हीसुद्धा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. आणि आमचं मंदिर कसा वाटला कमेंट नक्कीच करा. आमच्या घराच्या एंट्रीलाच कमानी बनली आहे. महाशिवरात्रीच्या आलेल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत. बघा, आता मी चाललेली गावातून मंदिराकडे जवळच आहे. आणि बघा, आमच्या काकाचं घर पण इथेच आहे. सो चला आणि कंटिन्यू राहा. चलो, आमचं गाव बघा. आणि मी चालली, बंद करा. आमच्या आत्याची मुलगी आणि काकाची मुलगी सगळे आले, मला भेटलेले आहेत रस्त्यात. फोटो काढ. अरे काकाचा मुलगा, फोटो काढ आमचा, फोटो काढ, फोटो सगळ्यांचे. मग आमच्या मंदिरात खूप अशी गर्दी असते दरवर्षी महाशिवरात्रीला. पूर्ण लाईन आमच्या घरापर्यंत जाते कधी कधी. खूपच गर्दी आहे बघा तुम्ही. आणि इकडे हाराचं स्टॉल आहे बघा. आमच्या शिवमंदिरात आलेली आणि गर्दी बघा खूप आहे. आणि आता आम्ही शिवमंदिरात जाणार आहे. हे सगळे पाहुणे मंडळी तिकडे पण शूट केलं बघा. पोलिसांनी सुद्धा सेवा केलेली आहे आणि त्यांना खूप खूप थँक्यू की त्यांनी आमच्या मंदिराची सेवा केली पूर्ण दिवस. इकडे सगळे गावकरी पाहुणे मंडळी आहेत. अभिले खुशी बघा, आमच्या बघा, इकडे मंदिरात आलेले पाहुण्यांचे सत्कार करत आहेत पप्पा आणि काका. सत्कार करत आहेत आलेले पाहुण्यांचे, बघू शकता तुम्ही. आणि सर्व गावातील. चला, मी डायरेक्ट दर्शनाला जाते पप्पूचं. बघा, आता मंदिराच्या एंट्रीलाच खूप गर्दी आहे. आणि मी दाखवते इथे दर्शन घ्या सगळ्यांनी. छाप मला बघा. कुटी आहे इथे. पहिले स्टार्टिंगला जुनं होतं तेव्हा ती कुटीतून आम्ही दर्शनाला जायचो. आता मी पहिले मंदिरातून घेते दर्शन आणि कुटीचं दर्शन घेते. आणि माझ्यासोबत बोला ओम नमः शिवाय. जरा समजून लक्ष्मणाची फोटो आहे.
तळपती श्रवणी तुका म्हणे माझे हे सर्व मंदिराच्या सर्व सदस्यांच्या गाववाल्यांच्या सगळ्यांचे बॅनर आहेत, तुम्ही बघू शकता इथे. आणि उत्सवासाठी आले सर्व भक्तांचे
आणि यांचा स्टॉल लागलेला आहे. आणि मी ते बघा मस्त 220 रुपयाला लक्ष्मी हार घेतलेले आहे. मला आवडलेले आहेत. मी 2 शॉपिंग केलेली आहे आणि अजून शॉपिंग करणार आहे. बघा मस्त मस्त आहे. मी बॅक कॅमेरे नोज पण घेतलेली आहे 50 रुपयाला. प्रोडक्ट आहे इनविजिबल MS लक्ष्मी कॉईन्स इथे बघू शकता. एकदम प्रीमियम क्वालिटी आहे. म्हणजे गार गरम पाण्यामध्ये तुम्ही 2-3 महिने यूज केले काही होत नाही. मी पण 3-4 महिने. किती रुपये? आणि ह्याची प्राईस आपण तिथे फक्त 100 रुपये. ऑनलाईनला खूप सेल आहे याचं. या शॉपमधून मी हे असं 100 रुपयाला आहे. मस्त मद्रासी पॅटर्न घेतलेलं आहे. आणि इकडे बघा बांगड्या आहेत, नेकलेस आहेत, तुम्ही घेऊ शकता. बांगडे पण मस्त मस्त आहेत. यांच्या शॉपला भेट द्या. मी 200चे 4 घेतले. सर्व मैत्रिणी आलेले. नाईटला आज ऑर्केस्ट्रा एक म्युझिकल ग्रुपचा सो चला आणि मी दाखवणार आहे आज तुम्हाला. आता थोडेच वेळात कार्यक्रम चालू होईल. छान गाणी असतात. माझे पप्पा पण गाणी बोलतात. मी म्युझिकमुळे घेऊन सो चला आणि सर्व नांदेड येथील रसिक प्रेक्षक हो, तुम्ही आज या महाशिवरात्री निमित्त असलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो. स्वयंभू बामणदेव देवस्थान जे आहे त्यांनी आज आम्हाला या कार्यक्रमाची संधी दिलेली आहे. हा कार्यक्रम आपल्या महाशिवरात्रीला सादर करण्यासाठी संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अशा पद्धतीने आज आपण आपल्या महाशिवरात्रीच्या या कार्यक्रमाला सुरुवात करू. प्रथम गजाननाच्या स्मरणाने आपली जी आद्यदेवता आहे विघ्नहर्ता गणेश त्यांच्या वंदनाने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. तरी पण आपण त्या गाण्याचा आस्वाद घ्यावा आणि एकदा म्हणावं, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा हर हर महादेव. गाण्याची सुरुवात करणार आहोत. ते आपले शंकर महादेवन जे गायक आहेत त्यांनी हे गाणं म्हटलेलं आहे. सूर निरागस हो या गाण्याने आता सुरुवात करणार आहेत. आणि त्या गाण्याची सुरुवात करत आहेत आमचे सर्व श्री विलासजी म्हात्रे सर. धन्यवाद. सूर साधक या आमच्या ग्रुपचे जे सर्व आहेत विलास म्हात्रे सर, ज्यांच्यामुळे तर आम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमात आम्हाला संधी मिळते गायची, त्याबद्दल त्यांचे पण मी खूप आभार व्यक्त करतो. तर ते सुद्धा आता पहिल्या प्रथम गाणं सादर करतील. सूर निरागस गणपती नमस्कार मंडळी. अतिशय छान अशी सुरुवात झालेली आहे. विलासजींनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात अतिशय छान केलेली आहे. आमच्या ग्रुपचं नावच आहे सूर साधक. विलासजी म्हात्रे निर्मित सूर साधक या ग्रुपतर्फे आज इथं संगीताचा कार्यक्रम आपण इथं करीत आहोत. मंडळी, सूर निरागस हो हे गाण्यातच इतकं आलेलं आहे ना की आपण म्हणजे केदार परुळेकर यांची एक कविता आहे, मला छानशी आठवली होती आता हे गाणं ऐकताच की ते म्हणतात की आपण फक्त कान देऊन ऐकायला पाहिजे. सूर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगत असतात की ज्या आपल्याला आयुष्यामध्ये ज्याची गरज असते. आपण आपलं आयुष्य कसं जगायचं, आपलं कसं जीवन सार्थकी लावायचं. जर आपण सुरांची संगत केली तर मित्र काय काय होऊ शकतं. सूर म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की संगीत. सुरांशी मैत्री केली तर आपलं काय होऊ शकतं की परेशानी म्हणजे परेशानी जी कमी होऊ शकते. रोहिणीची तुझं मागतो मी आता
श्री गणेशाच्या या नवीन गीतानं पुढचं आपण संगीताची वाटचाल सुरू ठेवणार आहोत. बघा रोहिणी मॅडमचा सुद्धा आवाज छान आहे, पण कॉपीराईटमुळे मी देऊ शकत नाही, कारण का म्युझिक पण टाकलेली आहे त्या गाण्यामध्ये आणि कॉपीराईट पडेल. तुम्ही समजून घ्या. आणि माझे पप्पासुद्धा यशवंत म्हात्रे आहेत, ते सुद्धा गाणार आहेत. बघूया जमलं तर मी दाखवणार आहे, पण कॉपीराईटमुळे जरा समजून घ्या. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. मध्ये रुद्राक्षांच्या माळा विलसतात कपाळी. चालू कर. बघा आमच्या बामण असं फोटो काढल्या दिवशी सत्यनारायण फोटो माहिती नाही पूजा असते आणि बघा मखर मस्त सजवलेली आहे. आणि बघा तुम्ही सुद्धा सत्यनारायण पूजेचं दर्शन घ्या आणि बोला बामण देवा की जय आणि सत्यनारायण महाराज की जय. आणि बघा मी आता जेवणार आहे आणि जेवायला काय काय केलेलं आहे तर बघूया. चला बघा मंदिरात डाळ भात, चवळीची भाजी, पापड, लोणचा, जिलेबी असं जेवण होतं. मस्त जेवण होतं. आमच्या नांदिवली गावातील प्राचीन शिव मंदिर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग आवडल्यास विकिता मित्र चॅनल लाईक